साताऱ्यातनं शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीमुळे पुन्हा न लढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 2 दिवसात नवा उमेदवार देणार असं शरद पवार म्हणाले। दुसरीकडे पवार मोठी खेळी करू शकतात। ही जागा काँग्रेसला देऊन इथून पृथ्वीराज चव्हाण यांनाही तिकीट दिलं जाऊ शकतं। पाहूया। साताऱ्यातून शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी माघार घेतली। तब्येतीच्या कारणामुळे लढणार नसल्याचा निर्णय श्रीनिवास पाटलांनी घेतला। त्यामुळे आता 2 दिवसात पुढचा उमेदवार कोण याचा निर्णय घेणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं। साताऱ्यातल्या पवारांच्या बैठकीत 4-5 नावं समोर आली, ज्याचा उल्लेख पवारांनीही केला। शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांची नावं चर्चेत आहेत। मात्र असं असलं तरी अचानक काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचंही नाव पुढे आलं। भिवंडीची काँग्रेसची जागा घेऊन काँग्रेससाठी शरद पवार साताऱ्याची जागा सोडू शकतात। असं आहे की त्यांच्याकडे प्रकृतीचे काही प्रश्न आहेत। त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचे आभार इलेक्शनच्या धक्काधक्कीला ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा होत नाही। महायुतीत साताऱ्याच्या जागेवर उदयनराजेच लढतील अशी शक्यता आहे। 2 दिवसांआधीच दिल्लीतल्या बैठकांनंतर साताऱ्यात राजेंनी शक्ती प्रदर्शनही केलं। अर्थात उदयनराजे भाजपच्या कमळवर लढणार की अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर याचा सस्पेन्स आहे। त्यामुळे उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी तितक्याच ताकदीचे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचं नाव समोर येत आहे। ही जागा आमच्या जागा वाटपाच्या सूत्राप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट। आज पवार साहेब काल आमच्या बैठकीला होते। आज ते सातारला जाणार होते, ते गेले, ते सगळ्या कार्यकर्त्यांशी भेटले, आमचे कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटले। या भूमीमध्ये जातीवादी विचाराला थारा दिला जाऊ नये असा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे मी सगळे मिळून ताकदीनं जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेल त्या उमेदवाराला विजय करण्याचा प्रयत्न करणार आहे। मी 2019च्या लोकसभेत राष्ट्रवादीकडून उदयनराजे जिंकले होते। मात्र त्यानंतर उदयनराजेंनी राजीनामा दिला आणि भाजपात गेले। मात्र पोटनिवडणुकीत पराभूत झाले। राजेंना श्रीनिवास पाटलांनीच मात दिली होती। श्रीनिवास पाटलांनी 6,36,620 मतं घेतली, तर उदयनराजेंना 5,48,903 मतं मिळाली। 87,000 मतांनी उदयनराजेंचा श्रीनिवास पाटलांनी पराभव केला। शरद पवारांना पत्रकारांनी उदयनराजेंवरूनही प्रश्न केला। उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क साधला का आणि यापुढे जर संपर्क केला तर संधी देणार का? पवारांनी स्पष्ट नकार देत कॉलर उडवून हा शाही पिकवला। सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही। त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही? अजिबात नाही। कॉलर वगैरे उडवायचं विचार साहेब 2019 साली आपण चूक सुधारली। साताऱ्यात महायुतीला रोखण्यासाठीचा प्रयत्न शरद पवारांचा आहे। 2019च्या पोटनिवडणुकीत पावसात भिजून त्यांनी बाजी पलटवली होती। आता नवी खेळी करून थेट पृथ्वीराज बाबांना आज मैदानात उतरवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।